सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। सर्वांना जय गजानन। आपल्या श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणेद्वारे आयोजित यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणारी श्री गजानन विजय अध्याय निरूपण मालिका उत्तरोत्तर ज्ञान व आध्यात्मिक आनंदाची पर्वणी सर्व भक्तांसाठी घेऊन येत आहे। आज या मालिकेतील 16वा अध्याय। हा अध्याय म्हणजे भावभक्तीचा अत्युच्च आविष्कार असलेला अत्यंत रसाळपूर्ण असा अध्याय आहे आणि यासाठी निरूपणकार लाभलेले आहेत ते म्हणजे ज्यांचे लेखन अत्यंत समृद्ध आहे, जे प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेत महाराजांप्रती सहज प्रेमभाव उत्पन्न करते। तसेच त्यांची निरूपणाची शैली अत्यंत उत्कट भावपूर्ण अशी आहे, जे म्हणजे श्री आदरणीय सुनील भालचंद्र देशपांडे म्हणजेच सुनील दादा। आपण आपल्या अन्नकोटाच्या वेळी त्यांनी लिहिलेला नैवेद्य ही ऑडिओ ऐकतो म्हणतो, तसेच त्यांनी आत्मनिवेदन हे साधन चातुष्ट्याद्वारे अत्यंत सहजपूर्णपणे वर्णन केलेले आहे। असे हे सुनील दादा। त्यांच्याशी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणेच अगदी विनयाने सांगितलं की अहो, माझी आध्यात्मिक ओळख म्हणजे दासगणूंच्या महाराजांच्या शब्दानुसारच आहे। नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती, शोचनीय पांडुरंगा। पण तरीही आपल्या सर्वांना उपक्रमाची औपचारिकता सांभाळत त्यांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे, म्हणून त्यांचा परिचय करून घेऊया। श्रीयुत सुनील भालचंद्र देशपांडे म्हणजे सुनील दादांचे वास्तव्य विदर्भातील अकोला येथे। शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन करण्याचा खाजगी व्यवसाय दादांचा आहे। शालेय वयापासूनच सुनील दादा कविता लेखनाचा छंद जोपासत आहेत। विशेषत्वाने गेय कविता लेखन म्हणजे गझल या काव्य प्रकाराचा त्यांचा लेखन अनुभव आहे। त्यात कविश्रेष्ठ सुरेश भटांचे सखोल मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे। मराठी गेय काव्य प्रांतामधले विविध प्रकार गझल, भावगीत, दशपदी, भक्तिगीत, कटाव, अभंग इत्यादींमध्ये यशस्वी आणि पुरस्कार प्राप्त लेखन त्यांनी केले। आजवर अनेक नियतकालिकांमधून त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे। काही लघुकथा, लघु एकांकिका लिहिण्याचाही त्यांचा अनुभव आहे। संत साहित्याबद्दलच्या
अभ्यासाचा त्यांचा खोलवर व्यासंगच हा देखील सर्वश्रुत आहे. गेल्या 10 वर्षापासून दादा संत चरित्रावर प्रवचनात्मक व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहेत. ललित लेखन स्वरूपाने दर्जेदार वृत्तपत्रातून स्तंभ लेखन देखील करत आहेत. बडोदा येथे संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांचे काही पुरस्कार आपण बघूया. लोकमत युवा कवी पुरस्कार, वसंत बापट पुरस्कार, कवी अनिल पुरस्कार, तसेच कवी उरागिरी पुरस्कार, कवी अनिल दशपदी पुरस्कार, तसेच संगीतकार श्री गजानन वाटवे यांच्या गीतलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. 2 काव्यसंग्रही त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. असे या दादांच्या आता उत्कट भावोत्कट वाणीतून आपण आजच्या 16व्या अध्याय निरूपणाचा आता आनंद घेणार आहोत. ऐकूया. जय गजानन. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वती साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ वेण शंभो मज कोण तारी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयाला भले कुळ दत्तावधानी जया बोधिती दत्तये वो निधामी. स्वये कष्टती जय जना उद्धराया नमो रामचंद्रा नमो देवराया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी महाराज स्वामी. योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी. योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी. परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती. परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती. महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती. महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती. भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना. भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना. सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना. सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना. हीच से प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन जय गजानन जय गजानन. सर्वांप्रती मनोभावे नमस्कार करतो. श्री सद्गुरूंच्या कृपेने प्रेरणेने आज्ञेने श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या वतीने सुरू असलेल्या या गजानन विजय ग्रंथामधल्या अध्यायाच्या निरूपणाच्या मालिकेमध्ये मी सहर्ष प्रांजळपणे सविनय सेवेसाठी सादर होतो आहे. अनुमती असावी. श्री महाराजांचं हे स्तवन चिंतन आणि त्यांच्या वाङ्मय मूर्तीचं अध्ययन आपण अध्याय परत्वे श्री प्रकट दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण करतो आहे. खूप काही आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये प्रबोधनात्मक आपल्याला शिकायला मिळतं.
माझ्यासारख्या सामान्य भक्ताला तर खूप काही मिळतं. आणि आपल्यासारख्या सद्भक्तांशी ज्यावेळेला या निमित्ताने श्री महाराजांच्या लीलेच्या आधाराने चिंतनात्मक संवाद ज्यावेळेला साधायला मिळतो त्यावेळेला तर अधिक काही मला शिकायला मिळतं. आज 16वा अध्याय निरूपणासाठी मला आयोजकांनी सुचवलेला आहे. आकाराने अध्याय छोटा जरी असला तरी खूप मोठं यामध्ये तत्व, विशेष करून भक्तीचं, महाराजांच्या प्रती अनन्यपणे शरण कसं असावं, समर्पित कसं व्हावं, याचं प्रबोधन या अध्यायामध्ये मिळतं. 3 प्रामुख्याने महाराजांच्या लीला किंवा या अध्यायामधल्या कथा आहेत. सुरुवातीला श्री दासगणू महाराजांनी मंगलाचरण साधलेलं आहे. दासगणू महाराजांच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला येणारं मंगलाचरण हा देखील एक स्वतंत्र चिंतनाचा विषय, अध्ययनाचा विषय आहे, आपण सगळे जाणता. ते मंगलाचरण आपल्या आराध्याच्या चरणी आपण रुजू करतो. त्यानंतर महाराज कथेला प्रारंभ करतात. मागच्या काही अध्यायाचाही अंदाज आपल्या कानी घालतात आणि त्याला जोडून पुढच्या कथेला श्री दासगणू महाराज प्रारंभ करतात. पहिली कथा भक्त पुंडलिकांची आहे. त्या कथेची सांगता करत असताना दासगणू महाराजांनी फार सुंदर ओवी लिहिलेली आहे. पहा श्रोते खरे संत, सांभाळिती आपुले भक्त, आड मार्गाने किंचित जाऊन देती तयाला. ही ओवी पहिल्या कथा प्रसंगाचा ज्यावेळेला शेवट होतो त्यावेळेला दासगणू महाराज आपल्या कानी घालतात. आपल्या महाराजांच्या प्रती आपली जी भक्ती आहे ती जर दृढ झाली, अनन्य झाली, शुद्ध झाली, समर्पित अशी झाली तर महाराज आपलं सदैव रक्षण करतात. अनावधानाने जरी आपलं एखादं चुकीचं पाऊल पडत असेल तर महाराज आपल्याला सावध करतात, संकेतांनी सावध करतात, कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून सावध करतात किंवा स्वप्न दृष्टांत देऊन देखील सावध करतात. पुंडलिक भोकरे हे महाराजांचे अनन्य भक्त, फार मोठा त्यांचा अधिकार. बालपणापासूनच महाराजांच्या चरणी त्यांची भक्ती होती. आपल्या घरामध्ये जे काही कुळकुळाचार, विशेष करून आपल्या आराध्याच्या प्रती असलेले जे काही सण उत्सव होतात, व्रतवैकल्य होतात, त्या व्रतवैकल्याचा प्रभाव आपल्या पुढच्या पिढीवर, विशेष करून घरामधल्या लहान वयाच्या मुलांवर पडतो. पुंडलिक भोकरेंचे वडील देखील, आई वडील देखील महाराजांच्या प्रती अनन्य असलेले असे भक्त होते. बरं, महाराजांची भक्ती करायची, आपला सगळा प्रपंचाचा भार सांभाळून महाराजांच्या प्रती अनन्य राहायचं आणि सद्भावाने महाराजांची सेवा करायची, असं त्यांच्याकडे मुनगावला राहणं. मुनगावपासून शेगावला पायी येणं. मागच्या अध्यायामध्ये आपण कथाचा भाग ऐकलेलाच आहे की प्लेगची ज्यावेळेला साथ त्या गावामध्ये आली होती त्याही अवस्थेमध्ये वारी चुकू नये म्हणून पुंडलिकांनी वारी केली होती. लहानपणापासूनच महाराजांच्या चरणी भक्तिभाव असलेले पुंडलिक, त्यांच्या प्रती असलेला हा जो एक प्रसंग आहे, कथा प्रसंग आहे, त्याचं निरूपण अतिशय प्रबोधनात्मक आहे. ही सगळी भक्त मंडळी तर पूर्वसुकृतच घेऊन आली होती, पण आपल्यासाठी प्रबोधन राहावं म्हणून महाराजांच्या कृपेच्या करवी त्यांच्या पदरी आलेली लीला ही आपल्याला प्रबोधन देणारी ठरते. खरं तर ते तर भाग्यवंतच आहेत. आणि
आपल्यासाठी प्रबोधन व्हावं म्हणून महाराजांनी काही लीला त्या भक्तांच्या माध्यमातून आपल्यासाठी रचल्या. तशी ही एक फार प्रबोधनदायी अशी लीला आहे. पुंडलिकांना झालेला संभ्रम, आलेली भ्रांती आणि ती कशी सद्गुरू गजानन महाराजांनी दूर केली दृष्टांताच्या द्वारे, असा हा कथाप्रसंग अतिशय सुंदर आहे, रसाळ आहे. मुणगावाला असणारी एक भागाबाई नावाची बाई, तिने पुंडलिकाला सहज म्हटलं की तू महाराजांना मानतो, ठीक आहे, पण मला असं वाटतं की तू केजाजींच्या शिष्यांना गुरु करावं. अंजनगावी माझ्यासोबत जर तू आला तर त्यांचा अनुग्रह तुला प्राप्त होईल. आपण दोघेही जाऊ अंजनगावला आणि त्यांना आपण अनुग्रह मागू, गुरु करू, असा सल्ला त्या भागाबाई ठाकरेंनी पुंडलिकाला दिला. आणि हेही सांगितलं की तू गजानन महाराजांना मानतो, पण असं मानून गुरु होत नाही, असं म्हणून थोडासा असं म्हणूया बुद्धिभेदच पुंडलिकाचा करण्याचा प्रयत्न त्या भागाबाईंनी केला आणि सांगितलं की उद्या त्यांचं कीर्तन आहे अंजनगावला, आपण दोघेही करू, सकाळी उठून जाऊ, तू माझ्यासोबत चल. पुंडलिकाच्या मनामध्ये हा जो मनोदय होता भागाबाईचा, तो सुरुवातीला थोडासा पटलाही, विधा मनस्थिती झाली. श्रोते हो, सद्गुरूंचा लाभ ही आयुष्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि पुंडलिकांचा पूर्णपणे भाव सद्गुरू म्हणून श्री गजानन महाराजांच्या ठाई पहिलेपासून होताच. त्यामुळे जावं की नाही जावं अशा संभ्रमामध्ये ते होते पुंडलिक. ठीक आहे म्हणे, वरवर हो म्हटलं आणि उद्या सकाळी जाऊया, बघूया असं म्हणून रात्री झोपलेत. पण डोक्यामध्ये विचार, मनामध्ये विचार, चिंतन असं होतं की मी जावं की नाही जावं. माझा तर मनोभाव माझ्या गजानन महाराजांच्या चरणी आहे, काय करावं अशा संभ्रमामध्ये ते होते. महाराज आपल्या भक्तांना कसं सांभाळतात, भक्त प्रतिपालक, केवळ त्याचा प्रपंच नाही तर त्याचा परमार्थ देखील. श्रोते हो, सद्गुरू रूप असं आहे की जे आपल्या शिष्याच्या प्रति अतिशय तळमळीने त्या शिष्याचं संगोपन करीत असतं. जोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत आपले सद्गुरू आपला सांभाळ करीत असतात. बरं, जन्मोजन्मी सांभाळ करीत असतात. थोडंसं आडमार्गाने आपण जर जायला लागलो तर आपल्याला सावध करून देतात. ज्यावेळेला पुंडलिकांच्या मनामध्ये आला की माझा तर भाव सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी आहे, मग अन्य चरणी मी कसं जावं, अनन्यता ज्याला म्हणतात ती कशी असावी या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग तीच भ्रांती घेऊन पुंडलिक झोपलेत आणि मग रात्रीच्या प्रहरी 3 प्रहरी रात्री पुंडलिकांना महाराजांनी स्वप्नात येऊन सगळ्या गोष्टीचा दृष्टांत दिला, खुलासा केला. दासगुरु महाराजांनी फार सुंदर असा तो प्रसंग वर्णन केलेला आहे की महाराज स्वप्नामध्ये आलेत. पुंडलिक त्या स्वप्नामध्ये देखील त्याच प्रश्नामध्ये गुंतलेले आहे की काय करावं. आणि मग बघितलं तर एक पुरुष स्वप्नामध्ये दिसलेत. न्याहाळून पाहिले तर ते महाराजांच्या सारखे वाटलेत. आणि मग महाराजांच्या सारखे दिसणारे स्वप्नामध्ये आलेले सत्पुरुष पुंडलिका म्हणतात की पुंडलिका, तुझ्या मनामध्ये संभ्रम आहे, तुला अनुग्रह व्हावा आहे,
तुला अनुग्रह ज्या पद्धतीने तुझ्या मनामध्ये आहे तशा पद्धतीने हवा आहे का, म्हणून आपल्या सद्गुरुरायांनी लीला केली. आणि मग गणगण म्हणून पुंडलिकाच्या मनाला जो हवा असलेला, ज्या स्वरूपामध्ये हवा असलेला अनुग्रह आहे, गणगण म्हणून महाराजांनी पुंडलिकाच्या कानी मंत्र घातला. स्वप्नामध्ये भ्रांती नष्ट केली. आणि मग पुंडलिक स्वस्थ झालेत. स्वस्थ झाल्यानंतर मग आता आपल्याला आपले सद्गुरू, आपले गजानन महाराज सद्गुरू म्हणून मिळालेत, या प्रसन्नतेने त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की महाराज, आपण माझे सद्गुरू झाला आहात. हे अलौकिकदृष्ट्या मला तर पटलंच आहे, पण लौकिकाला समजवण्यासाठी मला आपल्या चरण पादुका द्या. तेव्हा महाराजांनी तोही मनोदय स्वप्नामध्ये पुंडलिकाचा पूर्ण केला आणि सुंदर अशा नक्षीमय त्या पादुका, महाराजांच्या चरण पादुका, ज्या शेगावला पुंडलिकाने आधी पाहिल्या होत्या, त्या चरण पादुका महाराजांनी स्वहस्ते पुंडलिकाला दिल्या. बरं. आणि मग सांगितलं की ह्या घे पादुका आणि याची उद्या 2 प्रहरी पूजा कर. तेव्हा पुंडलिकाने त्या पादुका महाराजांच्या हातून घेतल्यात, त्या सत्पुरुषांच्या हातून घेतल्यात, सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या हातून घेतल्यात, मस्तकी लावल्यात. आणि मग असं करेपर्यंत पुंडलिकाला त्या स्वप्नातून जागृती आली. जागे झालेत. पाहतात तर कुठेही काहीही नाही आहे. मग महाराज पुंडलिक म्हणालेत की माझे सद्गुरू महाराज माझ्या स्वप्नात येऊन मला पादुका देऊन गेलेत, पण कुठे पादुका, केव्हा मिळतील मला? आता मी जागा झालो आहे. हा सगळा स्वप्नभ्रम की माझी मूळ भ्रांतीच नष्ट करणारा हा साक्षात्कार काय असावं, म्हणून पुंडलिक स्वस्थ राहिलेत. सकाळ होण्याची वाट पाहत राहिलेत. स्वप्नामध्ये महाराजांनी सगळा खुलासा केल्यानंतर पुंडलिक निवांत झाले. सकाळ होण्याची वाट पाहायला लागली. सकाळ झाली आणि मग दासगणू महाराज सुंदर वर्णन करत आहे की अरुणोदयाचा प्रकाश पडला. तोच भागी ठाकरीन बोलवण्यासाठी आली. चल रे पुंडलिका, आपल्याला अंजनगावला जायचं आहे ना गुरु करण्याकरता, चल आता. आता थोडासा उजेडही पडलेला आहे, वाट दिसू लागलेली आहे. तेव्हा पुंडलिक भोकरे म्हणालेत की भागाबाई, तुला मी काल सांगितलं होतं, पण मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावाकारणी. म्हणून तिला तिची समजूत घालून तिला मुनगावाला, या अंजनगावाला पाठवून दिलं आणि आपण निवांत राहिलेत. पण मनामध्ये उत्सुकता होती की माझे सद्गुरू महाराज मला जो रात्री स्वप्नदृष्टांत देऊन मला पादुकांचा प्रसाद देते झालेत, त्या पादुकांचा प्रसाद, तो महाराजांचा अनुग्रह माझ्यापाशी प्रत्यक्ष केव्हा मिळेल. आता इकडे काय झालं की शेगावला 2 दिवस आधीच झामसिंग मुनगावचे परमभक्त, गजानन महाराजांचे भक्त, ते मुनगावला आले होते. महाराजांना ते ठाऊक होतं. महाराजांनी बाळाभाऊनं सांगितलं की बाळा, झामसिंग जे मुनगावचे आलेले आहेत त्यांना ह्या माझ्या पादुका त्यांना दे आणि त्यांना सांग की तुमच्या गावाचा जो पुंडलिक भोकरे आहे त्याला ह्या पादुका प्रसाद म्हणून द्या. बाळाभाऊनी तसंच केलं. झामसिंगांना सांगितलं की ह्या महाराजांनी दिलेल्या पादुका आहेत, हा प्रसाद आहे महाराजांचा, हा तुमच्या गावच्या पुंडलिक भोकरेंना नेऊन द्या. बाळाभाऊ आज्ञाधारक आणि झामसिंगही आज्ञाधारक. झामसिंगांना या गोष्टीचा उलगडा काही होईना. त्यांनी महाराजांची आज्ञा शिरसावंदे मानून त्या प्रसादी पादुका आपल्यासोबत घेतल्यात आणि मुनगावाकडे येती झालेत. इकडे सकाळपासून दुपारपर्यंत पुंडलिक वारंवार शेगाववरून येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. वारंवार येत असतील, वेशीवरून येऊन पाहत असतील की माझ्या सद्गुरू रायाने माझ्यासाठी काही निरोप, प्रसाद किंवा पादुका पाठवले असतील का? हे स्वप्न, हा दृष्टांत खरा आहे का? माझी भ्रांती महाराजांनी नष्ट केली का? मला पदरात घेतलं का? केवढा मोठा कळवळा. श्रोते हो, सद्गुरू प्राप्तीसाठी असलेली अशी तळमळ खूप मोलाची असते. महाराज आंतरिक तळमळ जाणून
आपल्या भक्तांना पदरी घेतात. शुद्ध भाव हवा असतो फक्त त्यांना. निधिध्यास श्रोते हो म्हणतात तो हाच पुंडलिक. वारंवार वारंवार वेशीवर येऊन पाहत असावे. तोच त्यांना दुरून जामसिंग येताना दिसलेत. जामसिंगांना आल्यालाच प्रश्न केला पुंडलिकांनी की महाराजांनी माझ्यासाठी काही दिलं आहे का? जामसिंगांना मोठं आश्चर्यच वाटलं की माझ्या जवळ महाराजांनी याला देण्यासाठी काही दिलं असावं हे याला इथे गुणगावाला कसं काय कळलं? मला तर त्याचा उलगडा शेगावलाही राहून झाला नाही. हे कसं कळलं? आश्चर्य वाटलं. तेव्हा महाराजांनी काय दिलं हे सांगण्याच्या आधी जामसिंगांनी खोदून खोदून विचारलं की तू असं का विचारतोस? मी शेगावून आलो हे तुला माहित आहे, पण महाराजांनी तुझ्यासाठी काही दिलं असेल माझ्या करवी हे तुला कसं काय वाटलं? तेव्हा झालेला सगळा वृत्तांत पुंडलिकांनी जामसिंगाच्या कडे निवेदित केला. तेव्हा जामसिंगांना पुंडलिकाच्या मनामध्ये असलेल्या श्री महाराजांच्या चरणी असलेल्या भक्तीच्या विषयी माहिती मिळाली. आनंद झाला. पुंडलिका धन्य आहे बाबा तुझी भक्ती आणि तुझ्यावर असलेली महाराजांची कृपा. हो, महाराजांनी तुझ्यासाठी हा प्रसाद दिलेला आहे म्हणून आपल्या जवळच्या श्री गजानन महाराजांच्या चरण पादुका पुंडलिकाच्या हवाली केल्या मनोभावे. पुंडलिकाने महाराजांच्या त्या चरण पादुकाला भाववंदन केलं असेल आणि आपल्या घरी आणल्या. श्रोते हो, त्याच मुंडगावाला असलेल्या पादुकांचं महात्म्य आज पादुका मंदिर आहे. पुंडलिकाला हा सगळा प्रसाद प्राप्त झाला. सगळी भ्रांती नष्ट झाली. अनन्य भावे महाराजांची सेवा करण्यासाठी दुसरं काहीही मागणं नाही. सद्गुरूंची प्राप्ती का व्हावी तर हा जन्म धन्य व्हावा म्हणून. या जन्माला जो आपण आलेलो आहे नरदेहाच्या रूपाला जे आपण धारण केलेलं आहे ते त्या नारायणाच्या प्रती विलीन होण्यासाठी बरं. आणि त्याच्यासाठी लागतं ते सद्गुरूंचं महात्म्य, सद्गुरूंचं कृपादान. सद्गुरू कृपा करतात आणि मग भक्ताला भगवंताशी जोडून देतात. त्यामुळे सद्गुरूंचं महात्म्य याच्याशिवाय दुसरी मागणी कुठलीही नसावी. आणि पुंडलिकाची तर नसेलच दुसरी मागणी. पुंडलिकाची दुसरी कुठलीच मागणी नव्हती. फक्त सदैव आमची घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना. हाच भाव पुंडलिकांच्या मनामध्ये असेल बरं. म्हणून या कथेच्या माध्यमातून अनेक सूचना आपल्याला मिळतात की महाराजांना सद्गुरू म्हणून का मानावं, आराध्य म्हणून का मानावं, भक्त प्रतिपालक म्हणून का मानावं, कशासाठी त्यांची भक्ती करावी आणि सत्शिष्य होऊन त्यांच्याशी सद्गुरू म्हणून त्यांच्याशी नातं कसं जोडावं, कशासाठी जोडावं याचं खोलवर चिंतन आपल्याला हा कथाप्रसंग सुचवतो. यानंतरची कथा देखील फार गोड आणि रसाळ अशी या 16व्या अध्यायामध्ये आहे बरं. पुढची कथा देखील अशीच प्रबोधनदायी अशी आहे. त्या कथेच्या प्रारंभीच दासगणू महाराज लिहितात, निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पूर्वितात, ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. आता ही कथा आपल्या भाऊ कवरांची कथा आहे. अकोल्यामध्ये राहणारे भाऊ कवर बालपणापासूनच महाराजांचे भक्त. त्यांचे वडील राजाराम कवर साधारणपणे आपला व्यवसाय सांभाळणारे मध्यम प्रतीचे सावकार असं दासगणू महाराज म्हणाले. म्हणजे फार अगदी खूप काही गरिबी नव्हती, पण फार मोठी अशी काही श्रीमंतीही नव्हती.
श्रोते हो, जेवढं प्रपंचाच्या आवश्यकतेनुसार धनमान हवं आहे तेवढंच आपल्यापाशी असावं, म्हणजे सद्गुरूंच्या कृपेचं महात्म्य आकलून घेण्यासाठी आपल्या प्रपंचाला अवसर मिळतो. तसा अवसर देणारे राजाराम कंवर आणि घरामध्ये सगळे संस्कार महाराजांच्या प्रती असलेली अनन्य भक्ती होती. त्यामुळं अर्थातच त्यांच्या दोन्हीही पुत्रांपर्यंत महाराजांच्या हा सगळा भक्तीचा परिपाठ येता झाला. गोपाळ आणि त्र्यंबक असे दोन पुत्र, अगदी लवांकुशाची उपमा देता येत दासगणू महाराज असे पुत्र होते, सद्गुणी होते. थोरले गोपाळ आणि छोटे त्र्यंबक, ज्यांना आपण भाऊ असं म्हणतो. भाऊ कंवर हे अत्यंत हुशार होते. खरं तर ही हुशारी उच्च शिक्षणापर्यंत गरिबांच्या घरची फार क्वचित पोचते, पण महाराजांची कृपा ज्या घरावर आहे त्या घराची प्रापंचिक, पारमार्थिक तर आहेच आहे मोठी वाटचाल, पण प्रापंचिक देखील वाटचाल महाराज सुरूप करून देतात. त्याच कृपेच्या आधाराने राजाराम कंवराची ही दोन मुलं शिकत होती. त्याच्यापैकी भाऊंना तर त्या काळचं डॉक्टरी शिक्षण घेण्यासाठी मुसा नदीच्या काठावर त्या भागा नगरीला म्हणजे हैदराबादला तिथे ठेवलं होतं. फार हुशार होते. आणि मग ते शिक्षण चालू असतानाच इकडे शिक्षणही चालू, आपली जी काही कर्तव्याची बाजू आहे तीही सांभाळायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांच्या प्रती असलेला जो भक्तिभाव आहे तोही जोपासायचा. सुट्टीच्या दिवसामध्ये घरी आलेत आणि मनामध्ये असंच चिंतन, मधून शेगावलाही जात असतील, मनामध्ये भाऊ कंवरांच्या असं मनामध्ये आलं. आपण दरवेळेला शेगावला जातो, महाराज आपलं कौतुक करतात, आपल्याला आशीर्वाद देतात, हवं नको ते म्हणून तथास्तु म्हणून देतात. आपलंही काही कर्तव्य लागतं. बघा, अगदी अशा वयामध्ये देखील फार काही प्रौढपण भाऊंना त्या काळामध्ये आलेलं नसेल, पण मनामध्ये विचार आला की महाराज आपल्याला सदैव देत राहतात, आपण महाराजांची सेवा कशी करावी, आपण महाराजांना काय देऊ शकतो, जो जगाला रोज देतो त्यास आम्ही काय द्यावे, पण काही ना काहीतरी त्यांच्या प्रती समर्पित करावं, असं काही स्वतःचं असं काही आपल्याला देता येईल का, असा विचार, असं चिंतन भाऊ कंवर करतायत. तोच त्यांच्या मनामध्ये एक कल्पना अशी आली की महाराजांचा आवडता नैवेद्य जर आपण करून नेला तर महाराजांना अर्पण करण्यासाठी, कारण तो महाराजांना एकतर आवडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तो परवडतो. सद्गुरूंना आवडावं आणि आपल्यालाही परवडावं, असं काहीतरी भाऊंच्या मनामध्ये आलं. मग भाऊंनी ठरवलं की महाराजांना भाकरी खूप छान आवडते, भाजी, कांदे, हिरव्या मिरच्याचा ठेचा आपल्या महाराजांना खूप आवडतो. भक्तांच्या घरी नित्याने जो स्वयंपाक होतो, जे सगळ्यांना परवडतो, ज्याच्यासाठी कुठलं काही कर्ज काढावं लागत नाही, आपली पोटाची खळगी भरण्यासाठी जे अगदी पुरेसं असतं, असं अन्नब्रह्म आपल्या महाराजांचा नैवेद्य, ते महाराजांना न्यावं असं भाऊंच्या मनामध्ये आलं. पण एक मनामध्ये शंका अशी आली की हे सगळं जरी माझ्या मनामध्ये आलं तर हे तयार कोण करून देणार, कारण की मला तर आई नाहीये आणि पूर्ण सत्ते वाचून मनोरथ कधी पूर्ण होत नाही. आपली सत्ता काय चालणार आहे, घरी आहे माझी वहिनी नानी तिचं नाव, पण ती थोडी परखड स्वभावाची आहे, तिला आपला हा मनोदय पटेल न पटेल काय सांगता येतं, आणि दुसऱ्यावर आपली इच्छा लादणंही बरोबर नाही. या विवेक विचाराने भाऊ सचिंत झालेत
मनामध्ये आलं होतं, पण त्याची परिपूर्णता कशी करावी, त्याची पूर्ती कशी करावी, तो नैवेद्य कोण करून देईल, खरोखरच नानी करून देईल का, अशा चिंतेने भाऊकवर सचिंत झालेत. मनामध्ये विचार करायला लागेल की महाराज आपणच ठरवा आता ही सेवा घ्यायची की नाही घ्यायची. सकाळच्या त्या प्रहरी भाऊ असे चिंताक्रांत असताना त्यांची वहिनी नानी तिचं घरकाम चालू असेल आणि तिने बघितलं की आपला हा दीर आज थोडासा चिंताक्रांत बसला असेल. असं वाटलं असेल की सुट्टी संपत आली म्हणून आता शिकायला जायचं म्हणून चिंताक्रांत झाले की आणखी काही दुखणं, काही दुखतं का, म्हणून मोठ्या लढीवाळपणे वत्सलतेने भाऊंना नानीने विचारलं की असं का झालं, काय झालं, अशा आज तुम्ही चिंताग्रस्त का दिसता, सुकून गेलेले दिसता, असं काय झालं. तेव्हा भाऊंना आई बोलल्याचा भास झाला किंवा वहिनीच्या माध्यमातून आपली आईच आपल्याशी बोलते, आपली दिवंगत आईच आपल्याशी बोलते असं झालं. तेव्हा वहिनीकडे बघितलं आणि सांगितलं की वहिनी, माझ्या मनामध्ये असं आहे की पण काय करू, काय सांगून तुला सांगू की नाही असं झालं. तेव्हा नानी अतिशय वत्सलतेने म्हणाली, नानी दीराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्रीती म्लान झाली, तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी, काय सांगू तुला वहिनी, माझे जे का आले मनी, विचारते ये वेळा, पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. आता नानी त्याच्यावर फार सुंदर उत्तर देते बरं. परखड स्वभावाची असलेली नानी म्हणते आपल्या दीराला, भाऊंना, नानी म्हणे त्यावर, सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा दीर, मशी पडदा ठेवू नये, ज्येष्ठ भ्राता पित्यापरी, तत्कांता माय खरी, मानली पाहिजे साजरी असे तुम्ही जाणत असा. खरोखर महाराजांची कृपा ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये नात्याचं संगोपन असं सुंदर केलं जातं बरं. किती कृपाळू आहेत आपले महाराज, एकमेकांना जोडून ठेवतात. आत्मभाव जागा झाला की श्रोते हो, स्वार्थ भाव विरळ होतो. भाऊंना हे ऐकून खूप छान वाटलं. माझी नानी, माझी वहिनी माझ्या आईसारखं माझ्याशी आज बोलते आहे. तेव्हा भराभर भाऊंनी आपल्या मनामधला मनोदय वहिनींच्या समोर मांडला आणि गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करुणीसाचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्यावयाशे गावे, ते तू जरी करशील तुलाही लागेल पुण्य, आणि होईल माझे काम माझेही त्यायोगे. आणि मग हे असं ऐकताच नानीला आनंद झाला की माझ्या या दीराला गजानन महाराजांच्या सेवेसाठी काहीतरी न्यायचं आहे. किती शुद्ध मनोदय आहे आणि मलाही ते करायला मिळतं. म्हणून भाऊनी सांगितल्याप्रमाणे नानीनी सुंदर असा स्वयंपाक तत्परतेने ती तयारी केली आणि सांगितलं की लवकर तुम्ही तयार व्हा, मी आत्ता आपण सांगितलेला महाराजांचा नैवेद्य तयार करते. म्हणून भाऊनी सांगितलेल्या 3 भाकरी, घट्ट असलेलं पिठलं आणि 3 कांदे, त्या भाकरीला लोणी पण माखून ठेवलं, 3 कांदे, 2 मिरच्या आणि महाराजांना आवडणारी आंबाडीची भाजी. नानीने एक स्वच्छ फडकं घेतलं असेल, त्याच्यामध्ये तो नैवेद्य मनोभावे तयार करून, ज्या भावाने आपण नैवेद्य तयार करतो ना त्याच भावाने आपलं आराध्य नैवेद्य स्वीकारण्यासाठी आतुरत बरं. महाराजे तिकडे या सगळ्या प्रसंगाला अंतर्ज्ञानाने निहाळत असतील कृपाळूपणे, कृपाळू दृष्टीने. तेव्हा नानीने अशी तयारी करून दिली
आणि तयारी करून दिल्यानंतर मग भाऊंना खूप आनंद झाला. आनंद का झाला? एकतर आपल्या आपल्या मनोदयाला महाराजांनी स्वीकारलं म्हणून नानीच्या मनामध्ये हे सगळं करण्याची तयारी निर्माण झाली आणि तिने प्रत्यक्ष त्याचं तयारही केलं. आणि आता मला पटकन नैवेद्य घेऊन जाता येतं तेवढं तत्परतेने माझ्या बहिणीने सगळं तयारी करून दिलं. वहिनींचंही कौतुक मनामध्ये होतं, कृतज्ञता होती आणि त्या कृतज्ञ भावाने भाऊ कवर आता शेगावला जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. आतुर झाले आणि तत्परतेने शेगावला जाण्यासाठी निघालेही. त्या काळची रेल्वे अकोल्याहून निघत असेल आणि ती 12 वाजता निघून मग पोचत असेल आणि बरोबर आरतीच्या वेळेला तिथे जाण्याची अगदी योग्य वेळ गाठता येईल म्हणून भाऊ तत्परतेने स्टेशनवर पोचले. भाऊ स्टेशनवर पोचलेत, मोठ्या आनंदाने पोचलेत. आणि पोचेपर्यंत काय झालं की महाराजांना आणखी एक कसोटी बघायची असेल तोपर्यंत गाडी निघूनही गेली. अगदी लोक म्हणाले, अहो आत्ताच तर गाडी गेली, तुम्ही अगदी काही पळभर आधी जर आला असता तर गाडी हाती लागली असती. भाऊ पाहतायत की माझ्या वहिनीने आता ही शिदोरी करून दिली. मी महाराजांना निमंत्रणही दिलं जेवणाचं की तुमच्यासाठी मी आज माझ्या घरचा नैवेद्य आणतो आहे. आणि कसं झालं हे? भाऊ अगदी तिथे चिंताग्रस्त होऊन उभे आहेत. शेगावच्या दिशेने पाहत आहेत, फलाटावर उभे आहेत. आता घरी कसं परतू, शेगावला कसं जाऊ? यानंतरची गाडी तर दुपारी 3 वाजताची आहे आणि तोपर्यंत तर महाराजांचं भोजनही संपून जाईल. भाऊना जे आत्मक्लेश झालेत श्रोते होते दासगणू महाराज म्हणतात की आम्हाला आपल्या सेवेचा लाभ महाराज कधीच होणार नाही का? काय माझं चुकलं? माझ्या प्रारब्धामध्ये आपली सेवा नाही का? की माझं कर्मच आड आलं? की माझा काही अहंकार महाराज आड आला? माझ्या गरिबाची ही सेवा याची उपेक्षा आपण का करतात महाराज? काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी मनोदय करण्यासाठी काही चुकलो का? शास्त्रानुसार, भक्तीच्या शास्त्रानुसार मी जे केलं ते आपल्याला मान्य नाही का महाराज? असं का करता? या लेकराला दूर का लोटता? आणि जर माझं काही चुकलं असेल तर त्याचं प्रायश्चित्त मी कसं घेऊ? अनेक प्रकारच्या मनामध्ये असलेल्या या सगळ्या शंका घेऊन भाऊ कवर स्टेशनवरच उभे आहेत आणि मनोदय असा केला की जोपर्यंत हा नानीने तयार करून केलेला नैवेद्य, माझ्या मनोदयामधली ही सेवा महाराज आपल्या चरणापर्यंत जोपर्यंत आपण मी पोचवत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही असा दृढ निश्चय केला आणि तिथेच बसले. आता इकडे शेगावला काय झालं? प्रथेप्रमाणे महाराजांच्या आरतीच्या आधी नैवेद्य येत असत. शेगावमध्ये ज्या घरी जे जे शिजलं भिजलं असेल ते नित्य नेमाने महाराजांच्या नैवेद्यासाठी महाराजांच्या मठामध्ये जात असे बरं. आणि मग तिथे गेलं की तो नैवेद्य आले की सगळे ताट तिथे महाराज जिथे पाटावर जेवायला बसत असतील तिथे नैवेद्य आणून ठेवीत असे. बाळाभाऊ नैवेद्य आणून ठेवीत असत. आणि मग महाराज कोणाचा एखादा कण घेत असत. आपले महाराज योगीराज गजानन महाराज अल्प स्वल्प जेवत असत. तसंही योगियाचं अन्नग्रहण करणं हे निमित्त मात्रच असतं, लौकिकार्थ असतं, लौकिकासाठी असतं. हे परब्रह्म जे अवतरलं होतं त्याची खूण म्हणजे तीच की जे लोकव्यवहाराच्या पेक्षा त्यांचा व्यवहार अतिशय वेगळा असेल. सगळी ताटं ज्यावेळेला बाळाभाऊने आणून ठेवली त्या प्रसंगी महाराज पाटावर येऊन काही बसायला तयार नाही. त्यावेळेसचं चित्र काय असेल आपल्याला काही सांगता येत नाही. पण महाराज एका ठिकाणी बसले असतील आणि मग 12 वाजून गेलेत. सगळं झालं, नैवेद्य झाला. आता सगळे ज्यांनी नैवेद्य आणलेत त्यांना तो प्रसाद म्हणून घरी घेऊन जायचा आहे.
त्यामुळं ते तिथे ताटकळत थांबले आहेत असं चित्र उभं आपण मनामध्ये करूया की तो शेष नैवेद्य महाराजांनी स्पर्श केला की मग तो आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो. त्यासाठी जीव आतुरतो प्रत्येक भक्तांचा आणि तो शेष घरी घेऊन जाण्यासाठी प्रत्येक जण तिथे थांबलेले आहेत. बाळाभाऊंच्या सगळं लक्षात येत आहेत, पण महाराजांना थेटपणे महाराज चला भोजनासाठी असं कोणाची म्हणण्याची हिंमत नव्हती बरं त्या काळामध्ये. सद्गुरूंपाशी गुरुगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कसं वर्तावं, कसं वागावं भक्तांनी, हे गजानंदीच्या ग्रंथामध्ये या भक्त मांदियाच्या माध्यमातून आपल्याला फार मोठं शिकायला मिळतं बरं. सद्गुरूंना थेट प्रश्न विचारू नये, त्यांच्या चरणापाशी आपली नजर असावी. हुंकाराने कधीही त्यांना उत्तर देऊ नये, पूर्ण वाक्यात उत्तर द्यावं. गुरुगीतेमध्ये सद्गुरूंच्या प्रती शिष्याने कसं वागावं याचे नीती आणि नियम सांगितलेले. तसंच थेट महाराजांना बाळाभाऊ म्हणू शकत नव्हते की महाराज चला ना. नुसतं आपल्या आविर्भावावरून ते दर्शवत असतील की महाराज चला ना, 1 वाजून गेला, आपल्यालाही भूक लागली असेल आणि भक्तही भुकेलेले आहेत. महाराजांनी पाहिलं असेल त्यांच्या पूर्ण त्या आविर्भावाला भक्तांच्या आणि बाळाभाऊच्या, आणि महाराज मोठ्याने गर्जून बोलले की बाळा, आज माझं जेवण 3ऱ्या प्रहरी होणार आहे. कारण आमच्या बाळाभाऊंची भाऊ कवरांची गाडी 3 वाजताची गाडी अकोल्याहून येणार होती ना. ते तिथे फलाटावर ताटकळत उभे राहिले होते ना अकोल्याच्या. तेव्हा महाराजांनी निक्षून सगळ्यांना सांगितलं, आता ज्यांनी ज्यांनी नैवेद्य आणलेले आहेत त्यांना जर थांबण्याची इच्छा असेल तर थांबावं, नाहीतर खुशाल नैवेद्य आपापल्या घरी घेऊन जावा, मला त्याची पर्वा नाही, असे महाराज बोललेत बरं. त्याच वेळेला बाळाभाऊंना आणि मठामधले असलेल्या सगळ्या लोकांना वाटलं की आज नक्कीच काहीतरी महाराजांची एक वेगळी लीला सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळते. महाराज कोणाची तरी वाट पाहत आहे. आणि खरोखरच महाराज भाऊंची वाट पाहत होते. ज्यावेळेला आपल्याहून गाडी आली त्यावेळेला अतिशय दोरी घेऊन भाऊ कवर गाडीमध्ये बसलेत आणि ज्यावेळेला मठामध्ये यायला निघालेत त्यावेळेला मनामध्ये होतं कदाचित महाराजांचं जेवण झालंही असेल, आता आपल्या या नैवेद्याचा उपयोग होतो न होतो. पण तिथे गेल्यानंतर कळलं की महाराज अजूनही आहेत मठामध्ये, अजूनही जेवले नाहीत. सगळी ताटं समोर आहेत महाराजांच्या, सगळे वाट पाहत आहेत. आणि ज्यावेळेला भाऊ आतमध्ये आलेत त्यावेळेला सगळ्यांच्या नजरा त्या महाद्वारापाशी गेल्यात. महाराजही म्हणाले की आण बाबा, लवकर आण, मला भूक लागलेली आहे, मला निमंत्रण देतो जेवण्यासाठी, मला उपोषित ठेवतोस, इतका वेळ लागतो, ये भाऊ. म्हणून महाराजांनी अतिशय वत्सलतेने भाऊंचं स्वागत केलं. भाऊ आनंदित झालेत. बाळाभाऊ समोर गेलेत की अहो, भाऊ सांगायला लागलेत ना की काय करू गुरुराया, 12ची गाडी चुकली, मला यायला उशीर झाला, मला क्षमा करा. म्हणून दीनपणे क्षमा मागण्यासाठी भाऊ आतुर झालेत. बाळू म्हणाले अहो ते राहू द्या, पहिल्यांदा महाराज भुकेलेले आहेत. अहो किती 3 वाजून गेलेत, 3:30, आता 4 वाजत आले असतील. तेव्हा पटकन काय आणलंय ते द्या. तेव्हा शिदोरी उघडली, त्या 3 भाकरी महाराजांनी हातामध्ये घेतल्या. खरं अल्प स्वल्प घेणारे आपले महाराज राजगुरू महाराज लिहितात की तिच्यातल्या त्या 3 भाकरीपैकी 2 भाकरी महाराजांनी स्वतः ग्रहण केल्या. श्रोते हो, सगळी फार मोठी प्रबोधनदायी कथा आहे. पण 3 भाकरी जणू काही आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, जसे हे त्रिविध ताप असतात तसे त्रिविध आनंदही असतात, त्रिविध कर्तव्य देखील असतात. दैवामध्ये असलेलं भौतिकाच्या माध्यमातून ज्यावेळेला हा प्रपंच साध्य करतो ना, त्यावेळेला तो आध्यात्मिकाच्या सेवेसाठी सुपात्र होतो. बरं,
दुर्दैवामध्ये होतं. मनोदय आणणं, महाराजांच्या सेवेसाठी नैवेद्य करून आणणं, आणि ते नानींच्या भौतिक सहाय्याने देखील ते साध्य झालं. आणि आराध्य वाट पहा तिथे थांबलं आणि त्या आध्यात्मिक अवस्थेपर्यंत तो नैवेद्य जाऊन पोचला. बरं, महाराजांनी ते आधी दैविक, ते आधी भौतिक स्वतःपाशी ठेवून घेतलं, स्वीकारलं. आणि हा भक्तिभाव भाऊकवरांचा आणि सगळ्यांचा दृढ व्हावा म्हणून आध्यात्मिक आनंदाचा एका भाकरीचा प्रसाद सगळ्या भक्तांना वाटला. दासगणू महाराज म्हणतात की 2 भाकरी महाराजांनी खाल्ल्या की ज्याला नानींनी सुंदरपैकी तयार केलं होतं, खरपूस भाजून आणि लोणी माखून. घट्ट नैवेद्य पिठल्याचा होता, मिरच्या होत्या, महाराजांना आवडतात म्हणून 3 कांदे होते. जणू काही त्रिकरण शुद्धीचा हा प्रसाद होता. काया वाचा मने तयार केलेला हा नैवेद्य होता. बरं, कायेनी वाचेनी मनाने ज्यावेळेला भक्तिभाव निर्माण होतो शुद्धत्वाने सुचिरभूतपणे, त्यावेळेला सद्गुरु तो स्वीकारतात. आणि प्रसाद म्हणून 1 भाकर महाराजांनी जणू काही आध्यात्मिक प्रसाद म्हणून, आध्यात्मिक आनंद म्हणून एकीचा तो प्रसाद सगळ्यांना वाटला. भाऊंनाही दिला. भाऊनी तिथे प्रसाद घेतला. महाराजांनी मोठ्या कौतुकाने भाऊंना जवळ बोलावलं आणि सांगितलं की बाबा, असा मनोदय का करतोस? कशासाठी केला भाऊ संकल्प हा? तेव्हा भाऊ म्हणाले, महाराज, आपण ज्या वेळेला आम्ही इथे येतो त्यावेळेला आमची मनोरथ पूर्ण करतात, पण असंही एक मनोरथ मनामध्ये आपल्या कृपेने निर्माण झालं की जे आपल्या सेवेसाठी समर्पित व्हावं. महाराज, आमच्या सारख्या साध्या बोळ्या भक्तांना आपल्याला काहीतरी द्यावंसं वाटतं हो. तेव्हा या मनोदयाने बाकी दुसरा कुठलाही हेतू नाही. महाराजांनी कौतुक केलं. जा, डॉक्टरी परीक्षेमध्ये पास होशील असा आशीर्वाद आनंदाने आणि कौतुकाने दिला, प्रसन्नतेने दिला. तेव्हा भाऊ म्हणाले की महाराज, ते तर आपल्याकडनं मिळतंच आहे, आम्हाला सगळ्यांना मिळतं. आपल्याकडे येणाऱ्यांना आणि आपल्याकडे न येणाऱ्यांना देखील आपण कृपा देता. परंतु भक्तिमान असलेले भाऊ, दासगणू महाराजांनी भाऊगौरांच्या बाबतीत भक्तिमान शब्द वापरलेला आहे. भक्तिमान असलेले भाऊ म्हणाले की ना मा धन द्यावे ना द्यावा मान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान. महाराज, तुमची सेवा करण्यासाठी भक्त सेवा द्या, सदैव आमची घ्यावी सेवा, ही ससे प्रार्थना. असं म्हणून भाऊकवर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले, शरणागत झाले, अनन्य भावाने समर्पित झाले आणि खरोखरच महाराजांनी त्यांचा मनोदय पूर्ण केला. पुढच्या काही अध्यायामध्ये आपल्याला भाऊकवरांचं समर्पण आणि त्यांची भक्ती आणि त्यायोगे त्यांच्यावर झालेली कृपा याचा वृत्तांत ऐकायला मिळणारच आहे. सद्गुरूंप्रती काय अर्पण करावं, सद्गुरूंच्या चरणी काय अर्पण करावं आणि सद्गुरूंप्रती काय मागावं याचं प्रबोधन देणारा हा कथा प्रसंग अतिशय वंदनीय आहे. प्रणाम त्या भाऊगौरांच्या भक्तिभावाला, शेगाव निवासी सद्गुरुरायांच्या त्या अवताराला. अतिशय सुंदर अशी कथा 16व्या अध्यायाच्या सांगतेला येते आहे. तुकाराम शिगोकारांची ही कथा आहे. बरं, सद्गुरूंच्या प्रती अनन्य भावे राहणाऱ्या भक्तांचं जीवन कसं असतं हे आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळतं. तुकाराम शिगोकार शेतीचा, उपजीविकेचा व्यवसाय सांभाळणारे, फार मोठं काही जमेदारीचं काम नाही आहे, पण मात्र जे जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानी तुकाराम शिगोकार आहेत. आणि त्यांनी आपला दिवसभराचं शेतीचं काम करावं आणि मग संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला आपण घरी वावरातून येतो त्यावेळेला यावं आणि मग महाराजांच्या मठामध्ये जावं. जी जी काही सेवा तिथे उपलब्ध असेल ती सेवा महाराजांची साधावी
असा त्यांचा नित्यनेम असे. जणू काही आपलं कर्तव्य. शेगावची मंडळी, महाराजांना आपण शेगाव निवासी का म्हणतो माहिती का? कारण की महाराजांच्या या परब्रह्म्याच्या अवताराचं खऱ्या अर्थाने प्रतिपालन शेगावकरांनी केलेलं आहे. अगदी छोट्या साध्या भक्तापासून तर श्रीमंत हरिपाटलांपर्यंत, व्यंकटलालापर्यंत या सगळ्या लोकांनी महाराजांच्या या अवताराला फार मोठ्या प्राणपणे जपलं आहे बरं. कारण महाराजांच्या सगळ्या या अवताराला किंवा अवतार स्वरूपाला सांभाळणं अतिशय कठीण. जो तो आपापली जबाबदारी म्हणून कर्तव्य बुद्धीने महाराजांची भक्ती करायचा, की माझं कर्तव्य आहे महाराजांच्या प्रति सेवारत होण्याचं. श्रोते हो, सेवा धर्म हा कर्तव्य बुद्धीने जेव्हा उजागर होतो ना, त्यावेळेला तो तेव्हा संतांच्या ठाई स्वीकारल्या जातो. तुकाराम शिवकार असे सेवारत होते. महाराज किंवा सद्गुरू किंवा संत काय करतात माहिती का? की त्यांच्या प्रति सेवारत असणाऱ्यांच्या जीवनाला सुरूप करतात, सुखरूप ठेवतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या प्रारब्धामध्ये असलेल्या गोष्टी ह्या दूर करीत नाहीत. आपला एक असा माझ्यासारख्या तरी सर्वसामान्य साधकाचा एक समज असतो की मी महाराजांची भक्ती करतो तर माझ्यावर आता कुठलंही संकट येणार नाही. परंतु ही माझी कदाचित थोडीशी कमी समजूत असावी. कारण आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण, आपल्याला ही त्रयसूत्री माहीतच आहे. दासगुरू महाराजांनी आपल्याला सगळं समजून सांगितलेलंच आहे आधीच्या अध्यायामध्ये. त्यामध्ये जे जे काही संचितानुसार आपलं प्रारब्ध तयार होतं ते भोगल्या वाचून या जीवाला सुटका नाही, ते भोगावंच लागतं. याने पुढच्या जन्मी भोगावं लागतं. ते कुणालाही चुकलं नाही. आणि मात्र सद्गुरूंच्या कृपेने तो भोग महाराज सुसह्य करतात. तुकाराम शिवकारांच्या कथेमध्ये तोच आहे. तुकाराम शिवकार अशाच एका हिवाळ्यामध्ये आपल्या शेतीचं राखण करण्यासाठी सकाळी गेलेले आहेत आणि तिथे ती आकटी आहे, शेकोटी आहे, तिथे शेकत बसलेत. डोक्यावर शुभ्र फेटा बांधलेला आहे. तुकाराम शिवकारांचं चित्र डोळ्यासमोर येतं. दासगणू महाराजांच्या ओव्यामधून आपले निवांतपणे मनामध्ये सद्गुरूंचं ध्यान असेल. पण प्रारब्धामध्ये जे आहे ते त्याला सामोरं जाण्याची देखील शक्ती गजाननाथांच्या कृपेने तुकाराम शिवकारांच्या देहमनामध्ये आहे बरं. शेकत असताना आता काय झालं की त्याच वेळेला एक शिकार करणारा, छर्याची बंदूक घेऊन शिकार करणारा एक शिकारी तिथे असलेल्या शेतामध्ये असलेल्या सश्यावर त्यांनी नेम धरला आणि नेम तर लागलाच, त्याचं काम झालं. पण एक भला मोठा छर्रा तुकाराम शिवकारांच्या मस्तकामध्ये येऊन शिरला. अगदी चाळ्याजवळ असं म्हणून मेंदूच्या जवळ तो छर्रा, लोखंडाची छोटीशी गोळी, तो छर्रा बंदुकीचा. असह्य वेदना झाल्या असतील आमच्या तुकाराम शिवकारांना. घरी आले असतील, त्याच्यावर उपचारही नंतर केल्या गेले. खरं काहीही दोष नव्हता. पण प्रारब्धामध्ये जे होतं ना श्रोते हो, ते सगळं घडून येतं असं दासगणू महाराज वारंवार आपल्याला सांगतात. उपचार झाले, सगळे वैद्य उपचार झाले, डॉक्टर झालेत, पण मेंदूच्या खाली असल्यामुळं त्या काळामध्ये अशी उपचार पद्धती कदाचित जशा आज अद्ययावत आहेत तशी नसतील. पण तशाही अवस्थेमध्ये ते दुःख सोसून शिवकारांनी यावं आणि ती सेवा चालू ठेवावी. मला हा वृत्तांत वाच असताना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं आणि तुकाराम शिवकाराच्या त्या भक्तीप्रती वंदन करावं असं वाटतं की यत्किंचितही तुकाराम शिवकारांनी आपल्या सद्गुरूंच्या समोर आपल्या व्यथा वेदना मांडल्या नाहीत, मुळीच नाही मांडल्या. ते सगळं आपला प्रारंभ जसा भोग म्हणून सोसत राहिलेत आणि थोरा मोठ्यांच्या सल्लेनुसार तिथे मठामध्ये येऊन ते मठाचा भाग स्वच्छ झाडीत असत. वेदना बाजूला ठेवायच्या, व्यथा बाजूला ठेवायच्या, पण सेवेचा व्यवहार मात्र अखंडित चालू ठेवायचा. हे गजानन महाराजांच्या भक्तांचं खरं वैशिष्ट्य आहे बरं. तुम्हा आम्हाला प्रपंचामध्ये अनेक विपदा भोगाव्या लागतात, त्या तर आहेतच, आपल्या पाचवीला पूजलेल्या आहेत. पण त्या व्यथा वेदनेचा अडसर कधीही महाराजांच्या सेवेच्या मार्गामध्ये कधीही गजानन भक्त
उभा राहू देत नाही, आणि झाला तर त्याला ओलांडून नकळत तो जातो. तुकाराम शिवकरांची अशी सेवा अनेक वर्ष सुरू राहिली. बापरे, अनेक वर्ष सुरू राहिली. दासगणू महाराज म्हणतात की ही सगळी सेवा अखंड सुरू होती, आणि ती सुरू असताना महाराजांचं काही लक्ष नसेल का? आपल्या लाडक्या भक्ताला, सेवारत असलेल्या भक्ताला मस्तकामध्ये वेदना होत आहेत, ते त्या माऊलीला कळत नसेल का? आईचं काळीज ज्यावेळेला बाळ तिचं दुःखी होतं त्यावेळेला किती क्रंदत असेल, महाराजांचं असं होत असेल. परंतु तुकारामा, हे सगळं सोस बरं, हे प्रारब्धाचे भोग आहेत, हे भोगून मोकळा हो. महाराज मुक्ती प्रत नेण्यासाठी भक्ताला ते सोसण्याचं बळ देतात. हा अतिशय महाराजांचा कृपेचा फार मोठा भाग आहे. बरं, कधी कधी आपल्याला वाटतं महाराज किती वेदना होत आहेत, तुम्हाला कळत कसं नाही? अहो, कळतं त्यांना, पण त्या वेदना व्हाव्यात आणि जेणेकरून आपले भोग भोगावेत अशी महाराजांची जर इच्छा असेल तर त्या इच्छेचा सन्मान नको का करायला? निश्चितच महाराजांना निश्चितच त्या वेदना जाणवत असतील, आणि तुकाराम आपली सेवा करताहेत. अशी अनेक वर्ष, म्हणजे 14 वर्ष झाली दासगणू महाराज लिहितात, आणि मग आपला नित्यक्रम सेवेचा चालू आहे. दासगणू महाराज म्हणतात, एक दिवस झाडता झाडता जशी ती पिकलेल्या भोकरामधून त्याची आठोळी बाहेर पडावी सटकन, तसा तो छर्रा कानामधून, तुकाराम शिवकरांच्या कानामधून सटकन बाहेर आला. वेदना शमून गेल्या. प्रारब्धाचा भोग 14 वर्षानंतर समाप्त झाला. महाराजांची कृपा झाली, भोग निवटल्या गेलेत. असे आपले सद्गुरू श्री गजानन महाराज भक्तांचं प्रतिपालन करतात. भक्त वत्सल गजानन महाराज या अध्यायामध्ये पुंडलिकाला वेगळ्या वाटेने जाऊ दिलं नाही. बरं, महाराजांनी मनोदय जो होता भाऊ कवरांचा तो यथार्थपणे महाराजांनी पुरवला, आणि तुकाराम शिवकरांना हे सगळं प्रारब्धाचं भोग होण्यासाठी बळ दिलं, कृपेचं बळ दिलं. किती मोठे आपले महाराज कृपाळू आहेत. महाराजांच्या कृपेप्रती किती अनन्य भावे दंडवत करावे, प्रणाम करावे, किती त्यांचं गुणगान करावं, सांगावं माझे महाराज असे आहेत. महाराजांची कृपा अशी आहे. श्रोते हो, चित्त त्या चैतन्याने भारावून जावं, हृदय भरून यावं, आणि मग छान आनंद विभोर होऊन आपल्या सद्गुरायांचं संकीर्तन हे अनेकांच्या कानी आपण घालावं, की ज्याला संकीर्तन म्हणतात. आपल्या सद्गुरूंचं हे महात्म्य आहे, आणि ही महात्म्याची कीर्ती अनेक माध्यमातून आपण घ्यावी. जे जे आपल्यापाशी आहे ते माध्यम वापरावं. कोणाला लेखन येत असेल तर लेखनाच्या माध्यमातून, गायन येत असेल तर गायनाच्या माध्यमातून, कृती सेवेची कृती जर येत असेल तर सेवेच्या माध्यमातून, ध्यान जप याच्या माध्यमातून. या निसर्गाने आपल्याला अनेक गुणवैशिष्ट्य दिलेले आहेत. अनेक गुणांनी आपल्या गजाननाचं स्तवन श्रोते हो साधावं. हा असा अवतार, याचं महात्म्य, त्या अवताराचं महात्म्य, हा असा अवतार झाला आणि त्याचं महात्म्य आपल्या ध्यानी आलं. ही अत्यंत आपल्या आयुष्यामधली अनमोल गोष्ट आहे. सद्गुरू लाभावेत, पण त्याहीपेक्षा सद्गुरूंच्या महात्म्य आपल्याला पटावं, हा सगळ्यात मोठा कृपायोग. त्रिगुणातीता तू सगुणात आला, आम्हा साठी रे सद्गुरू रूप ल्याला, मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया. अशी मागणी सद्गुरांच्या चरणी मागावी, सेवेचं दान मागावं. अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी, योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी, योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी. परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती, परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती.
महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, सदैव मुची घ्यावी सेवा, सदैव मुची घ्यावी सेवा, सदैव मुची घ्यावी सेवा, हीच से प्रार्थना, हीच से प्रार्थना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांचे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचेही। जय गजानन, जय गजानन, जय श्री गजानन।